तिकडे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील घरगुती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी आहे। रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी, बघूया। 10 दिवसांनंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जातोय। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघतोय तर रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली जाते। गोदावरीमध्ये रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी जे आहे ते गणरायाला विसर्जित केले जाते। त्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे मूर्ती संकलनाचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ठिकाणी घेतला जातो आणि नाशिक महानगरपालिका त्यासोबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण जर बघतोय या ठिकाणी जे आहे ते मूर्ती संकलन केले जाते आणि नाशिककरांचा देखील या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय। आपण जर या ठिकाणी बघतोय तर मोठ्या प्रमाणात मूर्ती संकलन केले जाते। नाशिककर आपली जी आहे ती गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक जो आहे तो साजरा व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने आव्हान केलं होतं आणि या आव्हानाला नाशिककर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपतींचे मूर्तींचं संकलन आता नाशिक महानगरपालिका त्यासोबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि त्यासोबत नाशिक महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यासोबत अग्निशमन विभाग असेल आणि विविध नाशिक शहरातील सामाजिक संस्था असेल त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मूर्ती संकलनात देखील मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि नाशिककर देखील या मूर्ती संकलन करून या नाशिक महानगरपालिकेच्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।